राहुरी पोटनिवडणूक बिनविरोधसाठी भाजपचे आता प्रयत्न सुरू झालेत। प्राजक्त तनपुरे आणि फडणवीसांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। प्राजक्त तनपुरे त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विखे पाटील आणि चव्हाणांच्या मध्यस्थीला त्यामुळे यश येणार असल्याचं बोललं जाते। आताची महत्त्वाची बातमी, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून प्राजक्त तनपुरे यांना आज रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील भेटलेले होते। बंद दाराआड त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली होती आणि याच वेळेला प्राजक्त तनपुरे आणि फडणवीसांची फोनवरून चर्चा करून दिली। राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांशी त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीतून माघार घेतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तसं झालं तर विखे पाटील आणि चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीला यश येईल असंही बोलले जाते। आताची महत्त्वाची बातमी, शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे आणि त्या ठिकाणी ही पूर्ण पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सध्या भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। राधाकृष्ण विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केलेली होती। बंद दाराआड ही चर्चा झालेली होती। तसंच याच वेळेला फडणवीसांशी सुद्धा बोलणं करून दिलेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, का अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडनं प्रयत्न केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली आणि एकंदर या सगळ्या चर्चेतून तनपुरे माघार घेतील या प्रकारचं जी गोष्ट आहे ते जवळपास स्पष्ट होताना पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला इतरही काही उमेदवारांशी भाजपकडनं प्रयत्न केला जातो, परंतु शरद पवार गटाकडनं जर अजून एक उमेदवार उतरवला गेला तर मात्र या संदर्भात ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट आहे, असे एक या निमित्तानं पाहायला मिळतं। त्यामुळे भाजपकडनं सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात। त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होते की यामध्ये काही नवीन ट्विस्ट येतोय हे देखील पाहणं आता आपल्यासमोर खरं अर्थानं महत्त्वाचं ठरतंय। श्वेता, त्यामुळे त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।